नमस्कार मित्रांनो, मी व्यक्ती ओळखा या पुस्तकाचा लेखक लोकेश शिंदे पुन्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर नो द पर्सन बुक लोकेश यावर सहर्ष स्वागत करू इच्छितो. ज्याप्रमाणे मोहनानंदजी महाराज म्हणतात की आपल्या या पुस्तकाची प्रसिद्धी जगभर व्हावी आणि सर्व भाषातून व्हावी, त्याचप्रमाणे मी सर्वांना विनंती करतो की सर्व सबस्क्रायबर जे पण हा व्हिडिओ बघत आहेत त्या सर्व रसिक श्रोत्यांना, वाचकांना आणि माझ्या सर्व मित्रमंडळींना विनंती करतो की आपलं हे जे चॅनल आहे जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आपल्याकडील जे पण ग्रुप असतील, ज्येष्ठ नागरिक ग्रुप असेल, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, यावर आपल्या पुस्तकाची, आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्व भाषातून हिंदी, इंग्रजी, मराठी आणि अहिराणी भाषेतूनसुद्धा हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न आणि ऑडिओ त्याचप्रमाणे हार्ड कॉपी करण्याचा माझा प्रयत्न आहे. तर आळंदीहून नुकताच एक अभिप्राय आलेला आहे. त्या अभिप्रायामध्ये गंगाधर महाराज म्हणतात की तुकाराम महाराजांनी ज्यावेळेस तुकाराम गाथा लिहिली त्यावेळेस अंधश्रद्धेवर अक्षरशः परखडपणे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज माऊली का झाले? कारण त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये शांतिरस वापरलेला आहे आणि तोच शांतिरस व्यक्ती ओळखा या पुस्तकात आपण वापरलेला आहे आणि अतिशय चांगल्याशा प्रकारे आपण जे आहे व्यक्ती ओळखामध्ये जे स्वभावगुण आहेत प्रत्येक व्यक्तीचे आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हरघर ज्याप्रमाणे व्यक्ती आहे त्याप्रमाणे हरघर व्यक्ती ओळखा या पुस्तकाचं महत्त्व सर्व रसिक श्रोत्यांना यावं अशी मी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद.